यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे हमीदनगर येथील संजीवनी क्वार्टर्समध्ये कारवाई केली। या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये देह व्यापार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। कारवाई दरम्यान 3 महिलांची सुटका करण्यात आली असून प्रवीण सलिकराव मिलसे याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। सुटका करण्यात आलेल्या 3 महिलांपैकी एक महिला दिल्लीची तर 2 महिला नागपूरमधील असल्याची माहिती समोर आली आहे। दिल्लीतील महिला नागपुरात कशी आली यासह या प्रकरणातील इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत। यशोधरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत हमीदनगर परिसरात पोलीस निरीक्षक युनिट 1 व त्यांचे पथक एक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली। संजीवनी क्वार्टर्स हमीदनगर इथे पिठाच्या अनुषंगाने म्हणजे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याच्या अनुषंगाने कारवाई म्हणजे देह व्यापार सुरू आहे। त्या अनुषंगाने त्यांनी पंटर पंचनामानुसार कारवाई केली। तर त्यामध्ये 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि यामध्ये गुन्ह्यात आरोपी आहे प्रवीण सालिकराम मिलसे याला अटक करण्यात आली। पीडित महिलांपैकी एक महिला दिल्लीची आहे असं समजतं आणि बाकीच्या 2 महिला नागपूरमधीलच आहे। तपासाचा पुढील तपास म्हणजे या महिला कशा आल्या, दिल्लीवरून महिला कशा आली या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे।